आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, मिरची, द्राक्ष, आंबा आणि विविध भाजीपाला पिकांवर भुरी, तांबेरा, करपा यासारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे पेरू. हे दुहेरी शक्ती असलेलं बुरशीनाशक आणि कोळीनाशक म्हणून काम करते. त्यामुळे पिकाला हिरवेपणा मिळतो आणि रोगांपासून पूर्ण संरक्षण मिळते. मिरची, द्राक्ष, कांदा, सोयाबीन, भाता आणि सर्व प्रकारच्या फळबागावर करपा, भुरी, तांबेरा आणि फळसर सारख्या गंभीर बुरशीजन्य रोगाचा मुळापासून नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे ॲझोसाइट प्लस. द्राक्ष, पपई, सफरचंद, मिरची, कांदा आणि विविध भाजीपाला पिकांवर करपा, शेंडेमर, मूळकूज, भुरी सारख्या रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे रिको. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर खेळत आहे क्रॉप आमिर. टेब्युकोनोझोल आणि कॅप्टॅनच्या शक्तिशाली मिश्रणाने तुमच्या पिकांना द्या संरक्षणाची हमी. मिरची, टोमॅटो आणि भातातील बुरशीजन्य रोगांचा नायनाट करून मिळवा भरघोस उत्पादन. क्रॉप वॉल्डा हे पिकांवरील शेंडे, करपा आणि मर यांसारख्या गंभीर बुरशीजन्य रोगांचा प्रभावीपणे नायनाट करते. हे एक प्रतिजैविक बुरशीनाशक असून पिकाच्या संरक्षणासाठी अत्यंत सुरक्षित आणि गुणकारी आहे. प्रामुख्याने भात, सोयाबीन, कापूस, मिरची आणि विविध भाजीपाला पिकांवर वापरले जाते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. तुमच्या शेती व्यवसायात प्रगतीचं एक नवं पाऊल. नमस्कार समस्त रिटेलर्स बंधूंनो, आपल्या कृषी सेवा केंद्रासाठी लागणाऱ्या समस्त नामांकित कंपनीच्या औषधी तथा सर्व कृषी और गेंदबाजी के लिए गेंदबाज धीरज देशमुख. एक ओवर का पावर प्ले. जल्द से जल्द मैच शुरू कीजिए. इसके बाद में हमें 2 राउंड लेना है. गेंदबाजी के लिए धीरज. अरे बाबा 12 प्लेयर झाले तुमचे 12. मॅच चालू करा लवकर. आधीच खूप वेळ झालेला आहे मॅचले. लवकरात लवकर सामना चालू करावा. हमारे इस मैच के कमेंटेटर प्रकाश गुड़वे. और गेंदबाजी के लिए धीरज देशमुख. पहली बार सामना करेंगे बल्लेबाज संकेत. स्ट्राइक पर टॉस जीत कर फील्डिंग का फैसला चुना. 5 ओवर का ये मुकाबला, 1 ओवर का पावर प्ले. अच्छी गेंद, समझ नहीं सके बल्लेबाज. अच्छी गेंद यहां पर.
इस बार लपेट कर खेलते फील्डर मौजूद और यहाँ पर विकेट का पता होता हुआ बगर खाता खोले यहाँ पर अपना विकेट गंवाया डीजे। असोसिएशन त्याचबरोबर बुलढाणा एग्रो डीलर्स अँड डिस्ट्रीब्युटर बुलढाणा यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं नियोजन आयोजन त्याचबरोबर बुलढाणा एग्रो स्पार्टनच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं अगदी दिमागदार नियोजन आपल्याला पाहायला मिळते आहे। सामना सुरू आहे अमरावती फास्टर्स त्यांच्या विरोधामध्ये जर पाहिलं तर नागपूरचा संघ आहे। टॉस जिंकला या मॅच मध्ये अमरावती संघाने प्रथमतः बॉलिंगचा निर्णय बॅटिंगचं आमंत्रण नागपूर संघाला देत असताना बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न होता बॉल सरळ राहतोय डॉट बॉल पाहायला मिळेल तर सामना चढाओढीचा होईल सामना बराबरीचा होईल कारण हा तसाच पद्धतीचा गरमागरमीचा सामना आहे। कॅप्टन धीरज बॉलिंग साठी स्वीप करण्याचा प्रयत्न बॉल हवेत आहे इथे सुद्धा विकेट येऊ शकते विकेट आली आहे बॅक टू बॅक याच ओव्हर मध्ये 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये डीजे। तर अगदी 0 धावेंवरती 2 गडी बाद कॅप्टन धीरज बॉलिंग साठी हा जर पाहिला तर जर या मॅच मध्ये बघा फिंगरची जादू दाखवत असताना हा फिंगर स्पिनर सन्मानाने खेळून काढलाय या बॉलला। बॅटिंग साठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अंकित डॉट बॉल आलाय पुन्हा एक वेळ इथे बॉल हवेत विकेट येऊ शकते विकेट आली आहे बॅक टू बॅक याच ओव्हर मध्ये 3 विकेट डीजे। मैदानावर कोणी आणि आमच्या ग्राउंड स्टाफला विनंती असेल कृपया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे पाणी पाठवा कॉमेंट्री बॉक्समध्ये ग्राउंड स्टाफ कॉमेंट्री बॉक्समध्ये पाणी पाठवा। 0 धावेंवरती 3 गडी बाद कॅप्टन धीरज
मैदानाच्या आतमध्ये आले आणि 3 विकेट आपल्या नावी केल्या आजच्या दिवसात. अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर बॅकफुटला ढकलल्या गेल्या, दबाव टाकण्याचं काम केलंय टीम ऑरेंज टायगर नागपूर संघावरती. बॉलिंगसाठी नितेश भोजने. ते पहिलाच बॉल सन्मानाने खेळून काढलाय. 5 ओव्हरचा हा सामना आणि 5 ओव्हरच्या या सामन्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये खातही ओपन करू दिलं नाहीये धीरजने. अप्रतिम मारा केला आणि आतापर्यंत जर पाहिलं तर या मॅच मध्ये लागोपाठ अव्वल दर्जाची बॉलिंग होत असताना पहिल्याच बॉल पासून दबाव, प्रेशर वाढते टीम ऑरेंज टायगर नागपूर संघावरती. बॉल उडवण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्कही आता झाला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. आणि ज्या वेळेला 2 समान ताकदीचे संघ एकमेकांच्या विरोधात भिडतात ना, तर त्यावेळेला आजच्या पद्धतीने सामना पाहायला मिळतो. खरं तर हे दोन्ही समान ताकदीचे संघ आहे. एका बाजूला जर पाहिलं तर टीम अमरावती फास्टर, दुसऱ्या बाजूला आहे ऑरेंज टायगर नागपूर. टॉस जिंकला या मॅच मध्ये अमरावती फायटर्स संघाने. बॉलिंगचा निर्णय का घेतला गेला ते सिद्ध केले पहिल्याच ओव्हरमध्ये कॅप्टन धीरजने. पुन्हा एक वेळ जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न, परंतु मात्र डाऊन द लेग बॉल होता आणि वाईटचा इशारा या दरम्यान पाहायला मिळेल. हो, इथे सुद्धा बॅटच्या अगदी जवळून बॉल निघून गेलाय. बाईटचा इशारा या दरम्यान पंचांचा पाहायला मिळेल. 1 धाव जोडली जाईल बाईटच्या रूपात. धावसंख्या धाव फलकावरती 3 धावा 3. हो, विकेट आली आहे. टीम अमरावती फास्टरने पुन्हा एक वेळ आपल्या जाळ्यामध्ये गडी बसवलाय. डीजे आतमध्ये दाखल झाल्यात. आल्या पहिल्याच बॉलवरती हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु मात्र अलॉंग दी कार्पेट डाऊन दी ग्राउंड हा फटका खेळून काढलाय. त्यामुळे या बॉलवरती मात्र एक सिंगल धाव जोडली जाईल. काय बॉलिंग झाली आहे टीम अमरावती फास्टर संघाची. अप्रतिम मारा, अव्वल दर्जाची बॉलिंग, काटाकीर बॉलिंग केली आजच्या दिवसामध्ये. प्रत्येक ओव्हरमध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न. ओव्हरची समाप्ती. तर ओव्हर समाप्तीनंतर जर पाहिलं तर धावसंख्या धाव फलकावरती 4 धावा आणि 4 गडी बाद टीम ऑरेंज टायगर नागपूर. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 4 धावा 4 गडी बाद टीम ऑरेंज टायगर नागपूर. ड्रिंक ब्रेक नाही आहे. ड्रिंक ब्रेक नाही आहे या मॅचला. ड्रिंक ब्रेक नाही आहे. चाल द्या कंटिन्यू.
पुन्हा एक वेळ कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स आहे. फेकी इथे चुकली आहे, परंतु मात्र जर फेकी वेळेतच केली असती तर विकेट येऊ शकली असती. परंतु मात्र जर पाहिलं तर इकडे बॉलिंग काय केली आहे टीम अमरावती फास्टर संघाने, अप्रतिम मारा केलाय कॅप्टन धीरजने. अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट आपल्या नावी केल्या आणि पहिल्याच ओव्हर पासून दबाव वाढवण्याचं काम केलंय गोलंदाजावरती आजच्या दिवसात. हाय बॉल बॅकवर्डला चांगला खेळलाय, कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचणार नाहीयेत आणि बॉल जातोय एक टप्पा उचडी खात कव्हर बॉर्डर लाईनच्या पलीकडे. टीम ऑरेंज टायगर नागपूर संघाच्या खात्यामध्ये आजच्या दिवसातला पहिला चौकार सोडला जाईल. पुन्हा एक वेळ समोर खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, विकेट येऊ शकते. ओ कॅच ड्रॉप झालाय. सोपा झेल होता, अगदी सोपा झेल होता, विकेट येऊ शकली असती. पुन्हा एक वेळ कॅप्टन धीरजने आपल्या साड्यात फसवलं होतं अनिकेतला, परंतु मात्र इथे कॅच ड्रॉप सुद्धा झालाय. दबाव दबाव प्रेशर प्रेशर वाढते या मॅच मध्ये फलंदाजांवरती, त्याचाच प्रभाव मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट सिलेक्शन चुकीचं पाहायला मिळते, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडीशी चुकी झाली, कॅच होऊ शकला असता, परंतु मात्र शेवटच्या क्षणांमध्ये कॅचही ड्रॉप झालाय. पुन्हा एक वेळ कव्हर्स मध्ये फिल्डर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी, परंतु दुसरा धावेचा कॉल फेकी तेवढ्या ताकदीने जरूर परत केली आहे, परंतु तोपर्यंत 2 धावा सहजतेने जोडल्या जातील. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावती आहे 12 धाव्यांवरती. 12 लॉस ऑफ 4 टीम ऑरेंज टायगर नागपूर. तिसरा ओव्हर प्रगतीपथाला. एक सन्मानजनक धावसंख्या जर उभारायची असेल तर इथून मोठ्या फटक्यांची नितांत गरज, मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. हाई बॉल, फटका फसलाय, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतायत, विकेट येऊ शकते आणि हाई बॉल कॅच ड्रॉप झालाय. आतापर्यंत याच ओव्हर मध्ये एकूण 2 संधी क्रिएट केल्या होत्या कॅप्टन धीरजने. फायफर उघडला असता जर त्या 2 कॅचेस पकडल्या गेल्या असत्या, परंतु मात्र 2 कॅचेही ड्रॉप होत आहेत आणि धावही कंप्लीट होईल. धावसंख्या धाव फलकावरती 13-13. 5 ओव्हरचा सामना. 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये 2 महत्वाचे ओव्हर, 2 महत्वाचे षटक टाकलेत कॅप्टन धीरजने. आतापर्यंत बांधून ठेवलंय या मॅच मध्ये. दूर ठेवण्याचा प्रयत्न, हाई बॉल हवेत, विकेट येऊ शकते, विकेट आली आहे, कॅच पकडला गेलाय आणि कॅप्टन धीरजच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट आणि धक्का क्रमांक 5 लागतोय टीम ऑरेंज टायगर नागपूर संघाला. डीजे डिंग्स ब्रेक नहीं है, डिंग्स ब्रेक नहीं है.
घोटप्याचा बॉल शॉटअंपूल करण्याचा प्रयत्न होता इथे, परंतु मात्र ऑन साईडला फटका खेळायचा होता. बॉल गेलाय इकडे एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये, त्यामुळे या बॉलवरती 2 धावा सहजतेने जोडल्या जातील. यानंतरचे दोन्ही संघ कृपया आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचंय आणि जशी इनिंग संपेल यानंतरच्या सामन्याच्या दोन्ही कॅप्टननी कृपया टॉससाठी यायचं या इनिंगच्या समाप्तीनंतर. धावसंख्या धाव फलकावरती 15-15. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील सुमित. समोर खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, प्रॉपर टायमिंग आहे आणि सुमितच्या बॅट मधून बॉल मैदानाच्या बाहेर सुद्धा आहे. हा धमाका षटकार. वानखेडे पाहायला मिळत आहेत आणि सुमित धावसंख्या धाव फलकावरती 23-23. पुन्हा एक वेळ हा बॉल सरळ राहिलाय. ओके, तिसऱ्या पंचाकडे मागणी केली गेली आहे. बॅटिंग टीमचा रेफरल असणार आहे. बिच्चू वाईड बॉल. तर धावसंख्या धाव फलकावरती मदतीने 24 धावेवरती 24. उडवण्याचा प्रयत्न इथे मात्र कॉर्नरला अप्रतिम झेल. आणखीन एक विकेट डीजे. लागत असताना पाहायला मिळतोय.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. पहिलाच बॉल शॉर्ट अंबोल करण्याचा प्रयत्न इकडे, परंतु मात्र बघण्यासारखं नेमकं काय घडतं या बॉलवरती. लेग बाईचा इशारा, लेग बाईचा इशारा पंचांचा पाहायला मिळेल, त्यामुळे इथे लेग बाईची धावही जोडली जाईल. 25 धावा, धाव फलकावरती 2 बॉल शेष या चौथ्या ओव्हरचे. 2 बॉल बाकी असणाऱ्या 25 धावा धाव फलकावरती होत आहेत. एकूण 32 संघांचा समावेश आजचा जर पाहिला तर हा 5वा सामना. यानंतर आणखी 2 सामने आम्हाला घ्यायच्यात. पुन्हा एक वेळ इथे बॅटच्या जवळून निघून गेला आहे. विकेट, विकेट आली आहे बघा, बॅटची कडा, विकेट कीपरचा सहारा आणि धक्का क्रमांक 7वा डीजे. चार ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 25 धावा आणि 7 गडी बाद. टीम ऑरेंज टायगर नागपूर डीजे. पंचवीस धावा धाव फलकावरती. डीजे आवाज वाढवा थोडासा. डीबे अभिनव, अभिनव प्रोफेशनल साऊंड्स सातगाव यांच्या माध्यमातून आमचा आवाज आपल्यापर्यंत आतमध्ये. शेवटच्या ओव्हरसाठी बघूयात कोण असतील गोलंदाजी ट्रॅक वरती. तुषार नवघरे बॉलिंग साठी आले. त्याने पहिलाच बॉल जर पाहिला तर इकडे डॉट बॉल असणार आहे. या डॉट बॉलने सुरुवात या ओव्हरची होत असताना ओके, तिसऱ्या पंचाकडे मागणी केली गेली आहे. तिसऱ्या पंचाकडे मागणी केली गेली आहे. डीजे वाजवा. ओव्हरची पुन्हा एक वेळ बॅटच्या बाहेरची गडा लागली आहे. फिल्डर आहे तिकडे सागर, बॉलला परत करतील तोपर्यंत एक सिंगल धाव सहजतेने ही जोडली जाईल. सव्वीस धावा 26. प्रकाश गुडवे
पुन्हा एक वेळ जर पाहिलं तर इकडे मिसफील्ड झाली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आणि पुन्हा एक वेळ मिसफील्ड. चौकार येईल का? तिसरीचा कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि तिसरी ही धाव कंप्लीट इकडे होईल. म्हणजेच की बघा, जिथे मात्र एक धाव जोडली गेली असती तिकडे 3 धावा पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये अव्वल दर्जाची पाहायला मिळेल. धावसंख्या 3 धाव्यांच्या मदतीने 29 धाव्यांवरती. 29 धावा. 3 बॉल बाकी असणाऱ्या त्या 5व्या ओव्हरचे धावसंख्या 29. हा बॉल बॅकच्या अगदी खालून निघून गेला. रनआउटचा चान्स आणि रनआउटच्या रूपामध्ये विकेट आली आहे. डीजे धावसंख्या 29 धाव्यांवरती. 8वा गडी बाद झालाय. इथे सुद्धा बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली येत असताना परंतु मात्र फिल्डर बनतील मात्र दर्शक. बॉल आउट ऑफ दी पार्क. आल्या आल्या संदीप पडोळे यांच्या बॅटमधून हा धमाकेदार षटकार. संदीपच्या बॅटमधून हा षटकार आलाय. 35 धावा धाव फलकावरती. 35. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला. 5 ओव्हरचा हा निर्धारित सामना आणि बॉलिंग साठी तुषार नवघरे तयार. शेवटच्या बॉल साठी. ओ हो बॉल सरळ राहिलाय. त्यामुळे या बॉलवरती कोणतीही धाव जोडली जाणार नाहीये. या डॉट बॉलने इनिंगची समाप्ती होते आहे आणि पहिल्या डावामध्ये बनवल्यात टीम ऑरेंज टायगर नागपूर संघाने 35 धावा आणि 36 धावांचं लक्ष आहे टीम अमरावती फास्टर संघासमोर. चला फिल्डिंग लावा. ऑरेंज टायगर नागपूर फिल्डिंग सजवा लगेच. चला पटकन. चला दाखल व्हायचंय मैदानाच्या आतमध्ये लगेच. ऑरेंज टायगर नागपूर लवकरात लवकर आपली फिल्डिंग लावा. इझी नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने. क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, अळीच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही चिंतेत आहात का? आता घाबरू नका. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करत आहे क्रॉप जेन, ज्यातील क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अळीचा मुळापासून नायनाट करते. बाजारातील महागड्या औषधांना आता प्रभावी पर्याय. अत्यंत कमी किमतीत मिळवा जबरदस्त रिझल्ट आणि वाचवा आपला खर्च. कमी खर्चात हमखास उत्पादन. क्रॉपक्रेस्ट इंडिया. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि भाजीपाला पिकांवरील येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळी, लष्करी अळी तथा बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं जोरावर सुपर. कापूस, सोयाबीन, गोबी, भेंडी, द्राक्ष आणि इतर सर्व पालेभाज्यांवर पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं करंट. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. पिकांची जोमदार वाढ करण्यासाठी, फुलांची गळ थांबवण्यासाठी आणि फळांचा आकार व गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप डीआर. सोयाबीन पिकामध्ये अमरवेल व इतर तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप ND+. मका आणि ऊस या पिकांमधील तण नियंत्रणासाठी वापरा अट्रॅक्लिअर.
हे कोळपा, कुंजर, तांदूळजा यासारख्या रुंद पानाच्या व गवतवर्गीय तणांचा उगवण्यापूर्वी किंवा उगवल्यानंतर लगेच नष्ट करते. कांदा, लसूण आणि फळबागांमध्ये तणांच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे ऑक्सिजन. हे एक निवडक तणनाशक असून पिकाला धक्का न लावता केवळ तणांचा नायनाट करते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, मिरची, द्राक्ष, आंबा आणि विविध भाजीपाला पिकांवर भुरी, तांबेरा, करपा यासारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे पेरू. हे दुहेरी शक्ती असलेलं बुरशीनाशक आणि कोळीनाशक म्हणून काम करते. त्यामुळे पिकाला हिरवेपणा मिळतो आणि रोगांपासून पूर्ण संरक्षण मिळते. मिरची, द्राक्ष, कांदा, सोयाबीन, भाता आणि सर्व प्रकारच्या फळबागावर करपा, भुरी, तांबेरा आणि फळसर सारख्या गंभीर बुरशीजन्य रोगाचा मुळापासून नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे ॲझोसाइट प्लस. द्राक्ष, पपई, सफरचंद, मिरची, कांदा आणि विविध भाजीपाला पिकांवर करपा, शेंडेमर, मूळकूज, भुरी सारख्या रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे रिको. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करीत आहे क्रॉप आमिर. टेब्युकोनोझोल आणि कॅप्टॅनच्या शक्तिशाली मिश्रणाने तुमच्या पिकांना द्या संरक्षणाची हमी. मिरची, टोमॅटो आणि भातातील बुरशीजन्य रोगांचा नायनाट करून मिळवा भरघोस उत्पादन. क्रॉप वॉल्डा हे पिकांवरील शेंडे, करपा आणि मर यांसारख्या गंभीर बुरशीजन्य रोगांचा प्रभावीपणे नायनाट करते. हे एक प्रतिजैविक बुरशीनाशक असून पिकाच्या संरक्षणासाठी अत्यंत सुरक्षित आणि गुणकारी आहे. प्रामुख्याने भात, सोयाबीन, कापूस, मिरची आणि विविध भाजीपाला पिकांवर वापरले जाते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. तुमच्या शेती व्यवसायात प्रगतीचं एक नवं पाऊल. नमस्कार समस्त रिटेलर्स बंधूंनो, आपल्या कृषी सेवा केंद्रासाठी लागणाऱ्या समस्त नामांकित कंपनीच्या औषधी तथा सर्व कृषी उत्पादने आता मिळतील एकाच ठिकाणी. महेश एंटरप्राइजेस घेऊन आलेले आहेत 35 पेक्षा जास्त नामांकित मल्टीनॅशनल कंपनीजचे प्रोडक्ट्स, तेही सर्वोत्तम दरात. कॅप्टन धीरजच आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत प्रीतम डवले. आणि बघूयात बॉलिंगसाठी कोण असतील गोलंदाज ट्रॅकवरती. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 5 ओव्हरचा सामना, 36 धावांचं लक्ष्याचा पाठला करत असताना कॅप्टन धीरज स्ट्रायकिंग एंड आणि बॉलिंगसाठी सुद्धा पाहायला मिळतील आपल्याला संदीप. चला तर आपल्याला लवकरच या इनिंगला सुरुवात करायची आहे. गेम ऑन आहे. 36 धावांचं लक्ष्य. पहिला बॉल, पहिलाच बॉल. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढा मात्र या बॉलवरती पाहायला मिळत नाहीये. नागपूर भैया, 2 जे खेळाडू आतमध्ये जात आहेत, पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं तर पुन्हा एक वेळ ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. सिंगल धाव सहजतेने जोडली जाईल. खातं ओपन होते टीम अमरावती फास्टर संघाचं. 36 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या पहिल्याच ओव्हरमध्ये तुम्हाला प्रेशर, दबाव वाढवावा लागेल गोलंदाजांवरती. दुसऱ्या बाजूला एक डेप्थमध्ये गोलंदाजी आहे टीम ऑरेंज टायगर नागपूर संघाकडे. त्यामुळे 36 धावाही थोड्याशा अवघड जातील धावा करण्यासाठी, कारण तशा पद्धतीने बॉलिंग चेंजेस नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहेत. चला लवकर
चला पटपट आपण लगेच इकडे फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 36 धाब्यांचं लक्ष आणि पहिलाच अगदी या ओव्हरपासनं इथे दबाव वाढवण्याचं काम फलंदाजांवरती पाहायला मिळते आहे. मैदानाच्या आतमध्ये थोडंसं जर पाहिलं तर टेस्ट क्रिकेटचा फील पाहायला मिळेल. डायरेक्ट हिट जरूर आहे. सिंगल घेतली गेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावेल. दोन धावा आणि पॉवर प्ले सुरू असताना आपल्याला संदीप पॉवर प्लेच्या या पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला पुन्हा एक वेळ एक मात्र सिंगल धाव. धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. मोठ्या फटक्यांची नितांत गरज असणार आहे. तुम्हाला मोठे फटकेबाजी करावी लागेल. 36 धाव्यांचं लक्ष 5 ओव्हरमध्ये खूप मानलं जातं या मैदानावरती. त्यामुळे बॅटिंग करत असताना तुम्हाला चला ओव्हर झाल्यानंतर बॅट घेऊन जायचे. ओ इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. खराब चेंडू, जसा पाहिजे तसा खेळू शकले असते फलंदाज, परंतु मात्र या बॉलवरती कोणतीही धाव पाहायला मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल पेश केला गेलाय. पुन्हा एक वेळ आखोटप्प्याचा बॉल, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. ओके, तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. हा फेके बॉल आहे का? बॉलिंग ऍक्शन आपण चेक करायची आहे. बॉलिंग ऍक्शनवर आक्षेप घेतला गेलाय. तिसऱ्या पंचांना विनंती आपण या ठिकाणी चेक करायचं आहे. फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डीजे वाले बाबू गाना बजा दो. बॉल आणि करायचे आहे त्या मॅच मध्ये 32 धावा. पुढच्या येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 32 धावांची गरज आहे. कृपया आपल्याला सामना खेळता ठेवायचा आहे. तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे, त्यामुळे सामना लवकरात लवकर खेळता ठेवायचा आहे. इथे सुद्धा आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती प्रयत्न होता मोठा फटका खेळण्याचा, परंतु मात्र डॉट बॉलने सुरुवात बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवरती अनिकेत निघोट, समोर खेळलाय, प्रॉपर टायमिंग आहे, फिल्डर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे संदीपचं, बॉलला वेळीच परत केलाय. जिथे 2 धावा होऊ शकल्या असत्या तिथे मात्र एक सिंगल मात्र धाव दिली गेली आहे. अप्रतिम एफर्ट मैदानाच्या आतमध्ये, धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. धावसंख्या 1 ने पुढे सचावेल. 5 धाव्यांवरती आणखी करायचे तिथून येणारे 22 बॉल आणि 31 धावा. 31 धाव्यांची गरज येणारा 22 बॉल मध्ये. आणखी यानंतर जर होणारा सामना जर पाहिला तर एका बाजूला जय गजानन चिखली, त्यांच्या विरोधामध्ये ताडोबा नागपूर. तर यानंतरचा नक्कीच मोठा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे.
उडवलाय कॅप्टन धीरजच्या स्लॉट मध्ये आणि पार केला आउट ऑफ दी पार्क प्रेक्षक गॅलरी मध्ये. हा धडाका धमाका षटकार. वरती या 6 धावेने 11 धावेंवरती अगदी आउट ऑफ दी पार्क फेकून दिला हा बॉल कॅप्टन धीरजने. पुन्हा एक वेळ आकडोब्याचा बॉल छोटा बॉल चांगला गेलाय. फिल्डिंग एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये अफलातून सर्वस्व झोकून देत असताना टीम ऑरेंज टायगर नागपूर संघाचे क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये बॉल खूप वेगाने आपल्याकडे आला आणि एका हाताने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने धावा वाचवल्यात. या बॉलवरती मात्र एकच धाव जोडली जाईल. धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते आहे 12 धावा 12. पुन्हा एक वेळ उडवलाय आडव्या बॅटने एक ठप्पा बॉल उसळी खात जातोय काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. चौकाराने धावसंख्या 16 धावेंवरती. रिव्हर्स स्वीप स्विच हिट स्वीट हिट बॉल अगदी जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. ताडोबा चंद्रपूर. चला दोन्ही संघाचे कॅप्टन दो ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 20 रन. बगैर किसी विकेट के नुकसान में अभी भी 18 गेंदों में 16 रनों की जरूरत है. मैच कंटिन्यू करा. अरे खाली बसा भाऊ. चहावाले दादा. और गेंदबाजी के लिए संदीप सामना करेंगे कप्तान धीरज. अच्छी बल्लेबाजी अभी तक दोनों ही बल्लेबाजों की तरफ से. 18 गेंदे और 16 रनों की जरूरत है. इस बार खेल दिया गेंद डाउन द ग्राउंड जाती है. फील्डर मौजूद फिर भी एक रन लेने में कामयाब. करा फील्डिंग. दूसरे ने दौड़ते यहाँ पर रनआउट का चांस हो सकता है मगर भाई तेरीन रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों की तरफ से. और रन संख्या 22 रन 22 रन बगैर किसी विकेट के नुकसान में. अभी भी 17 गेंदों में 14 रनों की जरूरत. इस बार लपेटकर खेलना चाहते थे. अच्छी गेंद अच्छी वापसी गेंदबाज की तरफ से. अभी भी 16 गेंदों में 14 रनों की जरूरत. लो स्कोरिंग ये मैच अमरावती 11 वर्सेस नागपुर के बीच में चलता हुआ आज के दिन का 5वां मुकाबला बीच मैदान पर. फिर से यहाँ पर गेंदबाज तैयार. राइट आर्म ओवर द विकेट. फिर से लपेटकर खेलना चाहते थे. फिर से यहाँ पर बीट होते हुए बल्लेबाज धीरज. और अच्छी गेंदबाजी अभी तक गेंदबाज की तरफ से.
संदीप फिर से अगली गेंद, इस बार हवा में गेंद, फील्डर मौजूद और आसान सा कैच, बड़ा झटका यहाँ पर कप्तान के रूप में विकेट गिरती हुई। जर पाहिलं तर चौदा बॉल आणि 14 धावेंची गरज आहे. 14 बॉल मध्ये 14 धावा करायच्या आहेत. चौदा बॉल आणि 14 धाव्यांची गरज. बॉलिंगसाठी संदीप समोर खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या जवळून निघून गेला. हा बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. ड्राईव्हचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या चित्रामध्ये ड्राईव्ह केला इकडे. एक धाव जोडली जाईल म्हणजेच की ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हर समाप्तीनंतर 23 धावा, 1 गडी बाद. पुढचे 12 बॉल आणि 13 धावेंची गरज. 12 बॉल आणि करायच्या आहेत 13 धावा. थँक्यू. चला फिल्डिंग लावा लगेच. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. आपण अधिक वेळ घेत आहेत. बारा बॉल 13 धावेंची गरज या मॅच मध्ये आहे. 12 बॉल करायच्या 13 धावा. ओ आपल्याच फॉलोथ्रू मध्ये कॅच होऊ शकला असता. इकडे थोडीशी चुकी केली आहे. कॅच ड्रॉप झालाय आणि परंतु मात्र नो बॉल असणार आहे.
नो बॉल आहे. नो बॉल, नो बॉल. हा फेकीचा नो बॉल आहे. फेकीच्या स्वरूपाचा नो बॉल असणार आहे. त्यामुळे ओके, तिसऱ्या पंचाकडे मागणी केली गेली आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमने, बॉलिंग करणाऱ्या टीमने तिसऱ्या पंचाकडे मागणी केली गेली आहे. रेफरलची मागणी. It's a no ball. चला तर नो बॉल असणार आहे. आपण रेफरल इकडे गमावलाय, त्यामुळे आपल्याकडे रेफरल नसणार आहे. चला लवकर, आपण लगेच बॉलिंग चेंजेस करायचे आहेत. चलो जल्द से जल्द फील्डिंग से जाए नागपुर. अंपायर आणि खरं तर हे मैदान ज्यांनी सजवले, खेळपट्टी बनवली, मैदान आखणीचं काम केलं, स्वप्नील पोपटगट यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. आणि स्वप्नील पोपटगट त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून या खेळपट्टीचं या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये आखणी झाली आहे. खेळपट्टी त्यांनी बनवली. अंकित आल्यात बॉलिंगसाठी. फ्री हिटची संधी आणि फ्री हिट बॉल. ओ, फ्री हिट बॉल होता. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी टाकली गेली इकडे. फ्लाईट दिली या बॉलला आणि चकमा सुद्धा दिलाय बॅटरला. डॉट बॉल असणार आहे, म्हणजेच की पुढचे करायचे आहेत 11 बॉल आणि 12 धावा. 11 बॉलमध्ये 12 धावेंची गरज. मध्ये 12 धावा करायच्यात. बॅकफुटला जा, चांगला खेळला. हा फटका, सिंगल धाव घेतली आहे वेगाने. दुसऱ्या धाव्याचाही प्रयत्न होईल का? हो, नक्कीच 2 धावाही पूर्ण होतील या बॉलवरती. म्हणजेच की पुढचे 10 बॉल आणि 10 धावेंची गरज. 10 मध्ये करायच्या 10 धावा या मॅच मध्ये. जागा बनवा, चांगला खेळलाय. गॅप मध्ये आहे, गॅप भेदला गेलाय आणि बॉल जातोय फायनल बॉर्डर लाईनच्या पलीकडे. मैदानाला आग लावणारा चौकार. आता करायचे आहेत मात्र 9 बॉल आणि 6 धावा. याही बॉलवरती एक सहजतेने जोडण्याचा प्रयत्न होईल. थोडीशी मिसफिल्ड, परंतु एका धावेवरती समाधानी राहावं लागेल. 8 बॉल आणि 5 ची गरज. 8 बॉल करायचे आहेत 5 धावा. इथे सुद्धा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु मात्र डॉट बॉल. 7 मध्ये 5 ची गरज. 7 बॉल 5 धावा करायच्यात. 7 बॉल आणि 5 धावेंची गरज आहे. जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न, मिसफील्ड झाली आहे. चुकी झाली फिल्डर कडून आणि बॉल बॉर्डरलाईनच्या पलीकडे चौकार. डीजे
आणि या एका धावेने सामना जिंकलाय अमरावती फास्टर संघाने. डीजे